अध्यक्ष महोदय, मैं आपके माध्यम से सम्मानीय मुख्यमंत्री का धन्यवाद देना चाहता हूं कि उन्होंने ये जो गुटखा बेचने वाले हैं कायदे में तरतूद करके मौका लगाने का आज एक ऐतिहासिक निर्णय लिया है। अध्यक्ष महोदय, गुटखा के साथ साथ में चरस, गांजा, अफीम, गरद, एमडी ये भी बड़े पैमाने पे मुंबई में बिक रहा है। जिस तरह से आपने एक ऐतिहासिक निर्णय लिया सभागृह में कि आप मौका कायदा लगाने के लिए कायदे में तरतूद करेंगे। अमीन भाईंनी महत्वाचा प्रश्न मांडलाय। प्रश्न जरी या प्रश्नापेक्षा वेगळा असला तरी देखील मागच्याच काळात रक्षा संदर्भात आपण मकोका तरतूद केली आहे। आता त्या संदर्भातली कारवाई सुरू झालेली आहे। आपण एमपीडी आणि मकोका या दोन्हीमध्ये त्या संदर्भातली कारवाई करतो, त्यामुळे तिथे आता कायद्याची अडचण नाही आहे। तर आपण रिहॅबिलिटेशन सेंटरच्या संदर्भात सांगितलं, हे निश्चितपणे अत्यंत महत्त्वाचं आहे। या संदर्भात विशेषतः मुंबई किंवा एमएमआर रिजन सारख्या महानगरांमध्ये आजही आपल्याकडे क्वालिटी रिहॅबिलिटेशन सेंटर नाही आहेत। त्यामुळे जरूर या संदर्भात पुढाकार घेऊन अशा प्रकारचं सेंटर आम्ही सुरू करू।